ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं जगणं आणि मरणं शेतीवर अवलंबून आहे. शक्तीपीठाच्या नावाखाली सरकार लोकांच्या जमिनी बळकावून त्यांच्या तोंडचा घास काढून घेत आहे. हा महामार्ग लोकांच्या सोयीसाठी नसून धनदांडग्या लोकांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या माथी मारला जात असल्याचा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला. कागल तालुक्यातील बोरवडे इथं शक्तीपीठ विरोधी शेतकऱ्यांच्या निर्धार सभेत ते बोलत होते. कागल तालुक्यातील बोरोवडी इथं शक्तीपीठ विरोधी शेतकऱ्यांची निर्धार सभा झाली. अध्यक्षस्थानी सरपंच जयश्री फराकटे होत्या. सभेला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली. शक्तीपीठाच्या नावाखाली सरकार लोकांच्या जमिनी बळकावून त्यांच्या तोंडचा घास काढून घेत आहे. हा महामार्ग लोकांच्या सोयीसाठी नसून धनदांडग्या लोकांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या माथी मारला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. कोणत्याही परिस्थितीत हा शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असंही त्यांनी ठणकावलं. यावेळी माजी आमदार के.पी. पाटील, शिवसेना नेते विजय देवणे, भोगावतीचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज फराकटे, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पवार, राहुल देसाई, गिरीश फोंडे यांनी मनोगत व्यक्त केली. सभेला केडीसीसी बँकेचे संचालक ए.वाय. पाटील, जिल्हा परिषद सदस्या शोभाताई फराकटे, अभिजित तायशेट्टे, हिंदूराव चौगले, बिद्रीचे संचालक राहुल देसाई, रणधीर मोरे, जीवन पाटील, शशिकांत पाटील सुयेकर, रणजित पाटील, पंचायत समिती सदस्य बालाजी फराकटे, रघुनाथ कुंभार, उपसरपंच दत्तात्रय पाटील, तानाजी साठे, युवराज पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.